आमच्या कोकणात एक म्हण आहे, समुद्र कितीही वादळी असला तरी किनारा त्याला थांबवतो. मी त्या किनाऱ्यासारखेच राहिले. वादळ आली, शब्दांची, नजरांची, आरोपांची. पण आज जी गोष्ट मी सांगणार आहे ती ऐकून तुम्हाला कळेल की खरा अपशकुन कोण होता. माझं नाव माया सावंत. रत्नागिरीजवळच्या एका छोट्याशा गावातली मुलगी. आमचं घर म्हणजे 2 खोल्या, एक अंगण आणि अंगणात एक जुनं आंब्याचं झाड. त्या झाडाखाली बसून मी स्वप्न बघायचे. लग्न होईल, चांगलं घर मिळेल, सासरचे लोक आपलेसे वाटतील. पण स्वप्न आणि सत्य यांच्यात कधी कधी एक खोल दरी असते. माझं लग्न ठरलं रवींद्र देसाईंशी. चिपळूण जवळच्या वेळासमध्ये त्यांचं घर होतं. समुद्रजवळ, नारळाच्या बागा, लाल मातीचे रस्ते. बघायला आलेल्या दिवशी रवींद्र शांत होते, बोलके नव्हते, पण नजर चांगली होती. सासूबाई मात्र सुरुवातीपासूनच वेगळ्या वाटल्या. त्यांचं नाव कमलाबाई देसाई. घरात त्यांचाच शब्द अखेरचा. रवींद्र त्यांना घाबरायचे हे त्या पहिल्याच भेटीत जाणवलं. आई म्हणाली होती, माया सासू कडक असली तरी माया दाखवली की वळते. मी विश्वास ठेवला. पण मला अजून माहीत नव्हतं की त्या घरात माझ्यासाठी काय वाट बघत होतं. लग्न झालं कोकणातल्या पद्धतीनं. गावचा देव, हळदीचा वास, समुद्राची गाज पार्श्वभूमीला. सुंदर होते ते क्षण. पण सासरी आल्यावर तिसऱ्याच दिवशी पहिला शब्द आला. कमलाबाई स्वयंपाकघरात भाजी चिरत होत्या. मी चहा करायला गेले. गॅस लावताना चुकून एक वाटी खाली पडली. त्यांनी वळून पाहिलं. नजरेत काहीतरी होतं, रागापेक्षाही वेगळं. त्या म्हणाल्या, हे बघ, पहिल्याच आठवड्यात शकून मोडलास. आमच्या घरात आधीपासूनच अशा बायका शोभत नाहीत. मी काही बोलले नाही. वाटी उचलली. हात थोडे थरथरत होते. रवींद्र बाहेरच्या खोलीत होते. त्यांनी ऐकलं असेल, पण ते आले नाहीत. तेव्हाच मला कळलं, या घरात मला एकट्यानेच राहायचं आहे. महिना गेला. कमलाबाईंचे शब्द थांबले नाहीत. रोज काहीतरी निघायचं. एक दिवस शेजारची काकू आजारी पडली. हिचं पाऊल लागलं म्हणून. रवींद्रांचा छोटा अपघात झाला दुचाकीवरून. हिच्यामुळेच. घरातली एक जुनी मोरी तडकली. ही आल्यापासूनच घर मोडायला लागले. मी ऐकत राहिले, सहन करत राहिले. रात्री उशाखाली तोंड खुपसून रडायचे. सकाळी डोळे धुवून परत उठायचे. रवींद्र बघायचे, पण बोलायचे नाहीत. त्यांच्या त्या मौनानं मला कधीकधी आईच्या शब्दांपेक्षाही जास्त दुखवायचं. पण खरा धक्का देणारी गोष्ट अजून बाकी होती. लग्नाला 6 महिने झाले. घरात एक कार्य होतं. रवींद्रांच्या मामाच्या मुलाचं मुंज. सगळे नातेवाईक जमले होते. मी सकाळपासून स्वयंपाकात मदत करत होते. सारखं काम, उन्हाचा वास, हातावर हळदीचे डाग. दुपारी जेवण वाढताना माझ्या हातून एक पातेलं थोडं ओलं झालं. आज सरबत होतं, थोडंसं आणलं. कमलाबाई समोरच होत्या. त्यांनी एक श्वास घेतला आणि सगळ्या नातेवाईकांसमोर मोठ्यानं म्हणाल्या, ही मुलगी अपशकुनी आहे. आमच्या घरात आल्यापासून एकही चांगली गोष्ट झाली नाही. आम्ही देव पाहिला नाही की कुंडली पाहिली नाही. चुकलोच आम्ही. सभोवताली शांतता. काही नातेवाईक माझ्याकडे बघत होते. कुणाच्या नजरेत दया होती, कुणाच्यात उत्सुकता, कुणाच्यात सहमती. रवींद्र त्या खोलीत होते. मी त्यांच्याकडे पाहिलं. ते मान खाली घालून उठून गेले. त्या क्षणी मला वाटलं, जमिनीनं मला गिळून घ्यावं. इतक्या माणसांसमोर, इतक्या सहज माझी ओळख अपशकुनी झाली. मी पातेलं उचललं.
आत गेले, दार लावलं आणि भिंतीला टेकून खाली बसले. बाहेर हसणं बोलणं सुरू होतं. आत, माझ्या आत काहीतरी तुटलं होतं. त्या रात्री रवींद्र उशिरा आले. मी झोपेचं नाटक केलं, पण डोळे उघडे होते. छताकडे बघत राहिले. बाहेर समुद्राचा आवाज येत होता, लाटांचा. त्या आवाजात एक प्रश्न होता, किती दिवस असं? दुसऱ्या दिवशी सकाळी मी आईला फोन केला. आई म्हणाल्या, माया, सासर असं असतं, जर असतं सुरुवातीला, तू सहन कर. मी फोन ठेवला, पण आतमध्ये काहीतरी बदललं होतं. सहन करणं आणि स्वतःला मिटवून टाकणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. मला पहिलं करायचं होतं, दुसरं नाही. मी त्याच आठवड्यात एक निर्णय घेतला. गावात एक शिवणकाम शिकवण्याचा वर्ग होता, 4 महिन्यांचा. मी नाव नोंदवलं. सासूबाईंना सांगितलं नाही, रवींद्रांना सांगितलं. ते म्हणाले, ठीक आहे, ठीक आहे, एवढंच. पण त्या 2 शब्दात थोडा आधार होता. वर्ग सुरू झाले. रोज सकाळी काम उरकून मी जायचे. कमलाबाईंना आवडत नव्हतं. बाहेर का भटकतेस असं म्हणायच्या. पण मी थांबले नाही. 4 महिन्यात मला शिवणकाम जमलं. ब्लाऊज, परकर, लहान मुलांचे कपडे, आधी घरातल्यांसाठी, मग शेजारच्यांनी विचारायला लागल्या. हळूहळू छोट्याशा कमाईला सुरुवात झाली. माझ्या हातात माझे पैसे हे जाणवणं वेगळंच होतं. त्या एका निर्णयामुळे सगळंच बदललं. घरात माझी किंमत कमलाबाईंना दिसत नसली, तरी मला स्वतःला आता माझी किंमत कळत होती. लग्नाला 2 वर्ष झाली. एक सकाळ कमलाबाई स्वयंपाकघरात होत्या. अचानक त्यांना चक्कर आली. त्या खाली बसल्या. हात थरथरत होते. मी धावत गेले. पाणी दिलं. त्यांना आधार दिला. रवींद्रांना हाक मारली. डॉक्टरांनी सांगितलं, बीपी खूप जास्त, आराम हवा, ताण नको. त्या दिवसापासून कमलाबाई अंथरुणाला खिळल्या. घरातलं सगळं काम माझ्यावर आलं. स्वयंपाक, औषधं, डॉक्टरांच्या भेटी, रात्री उठून बघणं. कुणी विचारलं असतं, ती तुला अपशकुनी म्हणायची, तू तिची काळजी का घेतेस? मी सांगेन, कारण मी माया आहे. माझ्या माणुसकीचा संबंध त्यांच्या वागण्याशी नाही. 1 महिना गेला. कमलाबाई हळूहळू बऱ्या होत होत्या. एक दुपार मी त्यांना जेवण देत होते. खिडकीतून ऊन आत आलं होतं. नारळाच्या झाडाची सावली भिंतीवर हलत होती. त्या जेवत होत्या. मी उठायला लागले तेव्हा त्या म्हणाल्या हळूच, आवाज थरथरत होता, माया. मी थांबले. त्यांच्याकडे पाहिलं. त्यांच्या डोळ्यात पहिल्यांदा काहीतरी वेगळं होतं, ओलसर. त्या म्हणाल्या, मी तुला खूप चुकीचं म्हणाले. तू अपशकुनी नाहीस. मीच चुकले. ते शब्द ऐकून मला रडायला यायला हवं होतं, पण आलं नाही. कदाचित खूप सहन केल्यावर डोळे थकतात. मी शांतपणे बसले त्यांच्या हाताजवळ. मी म्हणाले, आता बरं व्हा, बाकी नंतर बघू. त्या रात्री रवींद्र माझ्याजवळ आले. खूप वेळ काही बोलले नाहीत. मग म्हणाले, माया, मी तुला त्या दिवशी एकटं सोडलं, सगळ्यांसमोर. ते चुकीचं होतं. मला माफ कर. त्या रात्री मी लगेच उत्तर दिलं नाही. माफ करणं हे लगेच होत नाही. पण ते शब्द ऐकून एक गाठ सुटली छातीत कुठेतरी. आज 2 वर्षानंतर कमलाबाई माझ्या शिवणकामाच्या ऑर्डर सांगायला शेजाऱ्यांकडे जातात. हसत, अभिमानाने. आमची सून करते, खूप छान काम आहे तिचं. रवींद्र आता बोलतात माझ्याशी, छोट्या छोट्या गोष्टींबद्दल.
संध्याकाळी समुद्र किनाऱ्यावर कधीकधी आम्ही चालत जातो, काही न बोलता. पण ती शांतता आता वेगळी असते, ओझं नसलेली. मला कळलं अपशकुन कोण असतं, ज्यानं दुसऱ्याला तोडायचा प्रयत्न केला. पण माणूस, खरा माणूस तुटत नाही. वाकतो, थकतो, पण परत उठतो. समुद्रासारखा. लाट ओसरते, पण किनारा राहतो. मित्रांनो, आयुष्यात कुणी तुम्हाला लेबल लावण्याचा प्रयत्न करेल, अपशकुनी, नालायक, कमी. पण तुमची किंमत त्यांच्या शब्दांनी ठरत नाही, ती तुम्ही स्वतः ठरवता. तुम्हाला ही माया आणि कमलाबाईंची कथा कशी वाटली? तुमच्या आयुष्यातही असा कोणी भेटला का, ज्यानं तुम्हाला चुकीचं ठरवलं आणि नंतर त्यांनाच कळलं की ते चुकीचे होते? कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही ही कथा कोणत्या गावातून किंवा शहरातून ऐकत आहात ते पण लिहून कळवा. कोकणातून ऐकत असाल तर नक्कीच सांगा. अशाच भावनिक आणि खऱ्या आयुष्यातल्या कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.